नवाब मलिक अडकले ईडीच्या फेऱ्यामध्ये. त्यांची सकाळपासून चौकशी सुरू आहे. आता 5 तास झालेत आणि या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसची नेमकी काय भूमिका आहे या संदर्भातल्या बातमीने बुलेटिनची सुरुवात करतोय. राष्ट्रवादीची वेट अँड वॉचची भूमिका असल्याचं कळतंय. मलिक यांच्यावरच्या कारवाईबद्दल आम्ही सर्व माहिती घेतोय अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेली आहे. ईडी कारवाईवर पवार यांनी हे मत व्यक्त केलं आहे अशी माहिती सध्या कळतेय. त्याच्यामुळे एकीकडे 5 तासांपासून नवाब मलिक यांची चौकशी सुरू आहे आणि त्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आता आंदोलन करतायत आणि जोपर्यंत नवाब मलिक इथून बाहेर येत नाहीत तोपर्यंत आपण आंदोलनावर ठाम असल्याचं देखील या सगळ्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे ईडीकडून मलिक यांची चौकशीला सुरुवात झाली आहे. सकाळीच त्यांच्या चौकशीला सुरुवात झाल्याची माहिती कळते आणि त्यानंतर जेव्हा कार्यकर्त्यांपर्यंत ही बाब पोहोचली आणि त्यानंतर या सगळ्या कार्यकर्त्यांनी या परिसरात जमायला सुरुवात केली आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादीची आत्ताची भूमिका काय आहे, वेट अँड वॉचची भूमिका असल्याचं कळतंय. नेमकं काय काय घडतंय या सगळ्या विषयाचे अधिक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. विनोद राठोड यांच्याकडून आत्ताच्या क्षणाचे अपडेट्स घेऊयात. विनोद, आत्ताचे काय अपडेट्स मिळतात? कारण काही वेळापूर्वी आपण बघितलं होतं कार्यकर्ते अत्यंत आक्रमकपणे मागणी करत होते आणि आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवर काही वेळापूर्वी ते ठाम होते. आत्ताचे काय अपडेट्स कळतात या सगळ्या परिसरातले? नक्की आपल्याला माहिती आहे की गेल्या 4 ते 5 तासापासून नवाब मलिक यांची चौकशी सुरू आहे. ईडी कार्यालयामध्ये ही चौकशी सुरू आहे. परंतु सर्वात महत्त्वाची बाब आहे की यावर वेट अँड वॉचची भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे. काही वेळा आधीच मी स्वतः शरद पवार यांना भेटून आलो आणि त्यांना विचारलं की ईडी चौकशीबाबत आपली काय भूमिका आहे. त्यांनी म्हटलंय की आम्ही सगळे त्या विचारावर चर्चा करत आहे, बोलत आहे आणि वेट अँड वॉचची भूमिका सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या अनेक नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि या ठिकाणी भाजप विरोधात आक्रमकतेने नीती तयार करण्याचं या ठिकाणी काम करण्यात आलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात या ठिकाणी काँग्रेस पक्ष आणि इतर जे पक्ष आहेत त्यांना सोबत घेऊन आक्रमकतेने लढण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी एक मोठी रणनीती तयार करण्यात आली आहे. शरद पवार संपूर्णपणे या ईडीच्या चौकशीवर लक्ष ठेवून आहे. याआधी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी भेट घेतली. एकंदरीत फोनवर चर्चा झाली आहे आणि फोनवर चर्चा झाल्यानंतर एकंदरीत आता पाहायला मिळत आहेत की शरद पवार सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. ईडीची चौकशी सुरू आहे. ईडीची काय कारवाई करते, नवाब मलिक यांच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई करते, यासारख्या अनेक गोष्टींची वाट मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची वाट पाहत आहे आणि एकंदरीत आपल्याला काही वेळामध्ये कळेल की शरद पवार आता काही वेळामध्ये वायबी चव्हाण इथून बाहेर पडणार आहेत आणि त्यानंतर आपल्याला कळेल की त्यांची काय भूमिका आहे. परंतु सध्या मात्र वेट अँड वॉचची भूमिका आहे आणि संपूर्ण माहिती शरद पवार आपापल्या स्तरावरून घेत आहेत आणि नवाब मलिक यांची सध्या मात्र चौकशी सुरू आहे. दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी एक ट्विट करत नवाब मलिक यांचं जे जुनं बाईट आहे त्यांनी यामध्ये स्पष्ट केलं आहे की भारतीय जनता पक्षाच्या नेते कशा प्रकारे बोलतात आणि त्यानंतर मात्र भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर बोलल्यानंतर ईडी कशा प्रकारे कारवाई करते यासारख्या अनेक गोष्टी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाकडून ट्विटरच्या माध्यमातून बाहेर दिले जात आहेत आणि संपूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची एक मोठी रणनीती असणार आहे. ती म्हणजे एकंदरीत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आक्रमकतेने लढा देण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी एक रणनीती तयार करण्यात आली आहे आणि ती रणनीती लवकरच जाहीर करणार आहे असंही बोललं जातं. परंतु सध्या शरद पवार मात्र वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. विनोद, आणि काही वेळापूर्वी म्हणजे जसं आता काही वेळापूर्वी तुम्ही त्यांची प्रतिक्रिया देखील घेतलेली होती, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटामध्ये काय काय सध्या घडामोडी घडतात आणि काही वेळानंतर म्हणजे साधारण किती वेळानंतर आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या कार्यक्रमातून बाहेर येतील आणि म्हणजे इथून बाहेर येतील आणि त्यांच्याशी संवाद साधू शकू, आणखीन पुढचे अपडेट्स या संदर्भातले कळू शकतील? नक्की आपल्याला माहित आहे की सकाळपासून शरद पवार यांच्या भेटीला अनेक नेते आले आहेत आणि कार्यकर्ते मात्र फार मोठ्या प्रमाणात आक्रमक आहे. अनेक कार्यकर्त्यांना आक्रमकतेने लढा देण्याच्या दृष्टिकोनातून अनेक नेत्यांनी आवाहन केलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर अनेक नेते जे आहेत ते शरद पवार यांची भेट घेतली आहे आणि शरद पवारांच्या भेटीनंतर मात्र एक मोठी रणनीती तयार करण्यात या ठिकाणी येणार आहे. ती म्हणजे महत्त्वाची भारतीय जनता पक्षाच्या इशारावर ईडी कशा प्रकारे काम करते आणि त्याला प्रत्युत्तर देण्याचं काम या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून ही रणनीती फार महत्त्वाची असणार आहे. कारण शरद पवार सध्या संपूर्ण माहिती घेत आहे आणि वेट अँड वॉचची भूमिकेत आहे. कदाचित ते काही वेळामध्ये बाहेर पडू शकतात आणि बाहेर पडल्यानंतर त्यांची रणनीती आपल्याला कळेल. परंतु सध्या मात्र एकंदरीत संपूर्ण माहिती घेत आहे. याआधी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची फोनवर चर्चा केली आहे. याचबरोबर अनेक नेते त्यांना भेटून गेले आहेत. अनेक नेते काही वेळातच कळू शकेल की शरद पवार
खरंय खरंय विनोद, आणखीन अधिक तपशिलासह आम्ही तुमच्या पर्यंत आणखीन पोहोचत राहणार आहोत. पण आता जे अपडेट्स मिळत आहेत त्यानुसार वेट अँड वॉचची भूमिका आता राष्ट्रवादी काँग्रेसची असणारे. बघूयात आणखीन काय घडामोडी घडतात. दरम्यान गृहमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भात काय म्हटलंय ते देखील आपण बघणार आहोत. मलिक यांच्या ईडी चौकशीवर दिलीप वळसे पाटील जे राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांनी काय ट्विट केलं ते देखील आपण आता स्क्रीनवर बघतोय. राजकीय सूडबुद्धीनं केंद्रीय यंत्रणांच्या दुरुपयोगाचे आणखी उदाहरण आज मंत्रिमंडळातील आमचे सहकारी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्यावरच्या ईडी कारवाईतून दिसून आले असं ट्विट त्यांनी केलंय. त्यांनी पुढे असं म्हटलंय, केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करून शासकीय यंत्रणांना राजकीय आयुध म्हणून वापरल्याने लोकशाही मूल्यांची पायमल्ली होत आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सहकारी नवाब मलिक यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत असं ट्विट आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी देखील केले. त्यामुळे ईडीकडून एकीकडे मलिक यांची चौकशी सुरू आहे, ज्याला आता 4.5 ते 5 तास होऊन गेलेले आहेत आणि तिथे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देखील जमलेले आहेत. आणि या दरम्यान आपण एकीकडे महत्त्वाच्या बातम्या बघतोय ज्याच्यात दिलीप वळसे पाटील यांचं ट्विट देखील आलेलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी नवाब मलिक यांची जी चौकशी सुरू आहे त्याच संदर्भात त्यांची देखील काय प्रतिक्रिया आहे या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधला चंद्रकांत पाटील यांच्याशी आमचे पुण्याचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेत. गेले कित्येक दिवस तुम्ही तसे काही हिंट्स देत होते नवाब मलिकांना अटक होईल किंवा ज्या पद्धतीने नवाब मलिक अग्रेसिव्ह झालेले होते भाजपच्या विरोधात वानखेड्यांच्या प्रकरणात, त्यानंतर भाजपच्या वेगवेगळ्या नेत्यांकडून वेगवेगळी स्टेटमेंट्स येत होती आणि नवाब मलिक यांच्यावर ईडीची कारवाई होईल हे सुचवलं जात होतं. आज ती झाली. तोच नरेटिव्ह सेट केला जातोय. भाजप सतत सांगितलं जाते भाजप केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून प्रेशराईज करायचा प्रयत्न करते. यावर माझं वारंवार जे म्हणणं असतं तेच पुन्हा आहे की 27 महिन्यामध्ये आम्हाला काही कमी त्रास नाही दिला. आम्ही न्यायालयातून निर्णय घेतला. न्यायालयाने 12 आमदारांच्या निलंबनाच्या बाबतीमध्ये ऑन पेपर लिहिलं. आम्हाला ते ऑन पेपर लिहितील की नाही शंका होती, कारण बऱ्याच वेळेला न्यायालयातलं डिबेट सगळं ऑन पेपर येत नाही. पण न्यायालयाने ऑन पेपर लिहिलं आहे की 12 आमदारांचं 1 वर्षासाठी निलंबन हे घटनाबाह्य कृती आहे म्हणून. आम्ही नाही मिळवला. त्यावरही तो निर्णय झाल्यानंतर केवढा कूट चालला होता की काय करायचं, मग आपण लार्जर बेंचकडे जायचं का, रिव्ह्यू करायचं का. मग एक पत्र तयार झालं. ते पत्र इश्यू होण्यापूर्वीच फाडून टाकलं गेलं. ते पत्र असं तयार झालं की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून पण भविष्यात होणाऱ्या निर्णयाच्या अधीन राहून आम्ही हा निर्णय देतोय. शेवटी घ्या आतमध्ये सोडायला लागलं सगळ्यांना. तसं तुम्हालाही व्हावं आहे ना. अटक करतील का? नवाब मलिकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. तुमची काय माहिती? आय एम नॉट ऑथॉरिटी. मी काही अधिकारी नाही, त्यामुळे मी त्याच्यावर टिप्पणी करणं बरोबर होणार. शरद पवार आक्रमक झालेत. महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष एकत्रित आहेत आणि भाजप मुस्लिम कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये ते थेट दाऊदशी संबंधित असल्याचं एक नरेटिव्ह सतत देत असतं आणि नवाब मलिकांच्याही बाबतीत तेच करत आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये थेट राष्ट्रद्रोहाशी संबंध जोडला जातो आणि तपास यंत्रणा मात्र आर्थिक गुन्ह्यांच्या संबंधातली आहे. एनआयए त्याच्यामध्ये येत नाही. अशा स्वरूपाचे बऱ्याच आर्ग्युमेंट झाले. त्यांना जेवढी माहिती असते तेवढी मला नाही. त्यामुळे तपास यंत्रणांच्या तपासामध्ये काय निष्पन्न झालंय त्यांना माहिती असेल. पण दरवेळेला उठून ते समाजामध्ये जे दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. हे पवार साहेबांच्याबद्दल प्रचंड मनामध्ये आदर असूनही त्यांच्या ह्या विषयाच्याबद्दल म्हणजे माहीत नाही त्यांनी या विषयात भ्रष्टाचार केला का, पण कधी तसं ऑन पेपर नाही आला. त्यांच्या बाबतीत माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या मनामध्ये नेहमी राग एकाच मुद्द्यावर असतो की तेच काही झालं की त्याला जातीयतेकडे नेतात. म्हणजे समजा भीमा कोरेगाव झालं, त्यांनी लगेच सकाळी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेचं नाव घेऊन मोकळे झाले. हां, काय तपासात निष्पन्न झालं, पण नॅरेशन असं सेट करायचं की हे 2 जण आहेत ना ते ब्राह्मण आणि त्यांनी भीमा कोरेगाव. तसं काही झालं की हिंदू मुस्लिम विषयाकडे यायचं. आता मुसलमान समाजालाही माहिती आहे की एवढं आमच्याबद्दल प्रेम होतं, तर मग सच्चर कमिशनमध्ये अख्खं पुस्तकच लिहिलं आहे की कसा काँग्रेसने आम्हाला अडाणी ठेवलं आणि बेरोजगार ठेवलं. एवढा मुसलमानांबद्दल पुळका आहे तर त्यांचं शिक्षण आणि नोकऱ्या करायला पाहिजे. सगळे आपले छत्री रिपेअर कसे झाले तसं मराठा समाजालाही क्लिअर झालं की हे काय मराठ्यांचे अभिमानी वगैरे नाही असतं. तर त्याने मराठा समाजाला आरक्षण त्यांच्या काळात दिलं असतं, आता टिकवलं असतं. सगळ्या रांगेने मराठा समाजाचे दिलेल्या सगळ्या फॅसिलिटी धडाधड निघत आहेत. 10 लाखाचं इंटरेस्ट गेलं, सारथी गेलं, हॉस्टेल गेली. तर कशाच्या आधारे मराठा समाजाने असं मानावं की हे आमचे नेते आहेत.
पण दरवेळेला त्यांनी हा प्रयत्न केला किंवा मराठा समाजाला हा कॉन्फिडन्स देण्याचा प्रयत्न केला की मी तुमचा सर्वेसर्वा आहे. तसं मुस्लिम समाजाला कॉन्फिडन्स मी तुमचा सर्वेसर्वा आहे. आता दोघांनाही नीट कळलं. या ईडीच्या कारवाईनंतर एक ओव्हर द पिरियड पाहण्यात आले, गेले बराच काळ त्याच्यावर मेम्स येतात, समाज माध्यमांमध्ये टीका सुद्धा होते. तुम्ही ईडीचा जो वापर करता त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतात किंवा जाणीवपूर्वक करता आणि ती लोक तुमच्याकडे आली की तुम्ही त्यांना त्यांच्यावरती पुन्हा कारवाई होत नाही. नारायण राणे असतील, गणेश नाईक असतील, गावित असतील, अशी अनेक नावं आहेत. अगदी किरीट सोमय्यांनाही आरोप केलेले अनेक नावं आहेत ज्यांच्यावरती इकडे आल्यानंतर भाजपमध्ये आल्यावर भाजप कारवाई करत नाही. तुम्ही मागे कोणीतरी पक्षाचे नेते असे म्हटले होते की वॉशिंग मशीन आहे. पुन्हा एकदा तेच, एक साधी जनहित याचिका दाखल करायची. हा, लोकांच्या हितार्थ एक जनहित याचिका दाखल करायची, न्यायालय सुनावणी घेईल. उदाहरणार्थ समजा चंद्रकांत बच्चू पाटील हे काँग्रेसमध्ये होते, मग त्यांना ईडीचा त्रास दिला आणि ते बीजेपी झाले, मग त्यांचा त्रास बंद झाला. एक जनहित याचिका दाखल करायची. हे न करता काय चाललंय नाही तर नाटक. तुम्ही पत्रकार परिषदेत असं म्हटलं की शरद पवार आ मानतात फक्त असं काही झालं की, आणि नंतर प्रकरण शांत झालं की. पवारांचं नाव घेतलं नाही. मी असं म्हटलं की आज जो नवाब मलिकांच्या बाबतीमध्ये आव आणणं चाललेला आहे, तसाच आव छगन भुजबळांच्या अटकेच्या वेळेला होता. नंतर छगन भुजबळ कुठे होते माहीत नव्हतं. असाच आव अनिल देशमुखांच्या बाबतीत आणला. म्हणजे आठवतच मला, म्हणजे मला एक बरं आहे की अजून हे सगळं ठिकाणावर आहे. ते ज्या दिवशी गडबड होईल त्या दिवशी मी जाईन राजकारणातून. मला आजही तो दिवस आठवतो की ज्या दिवशी जयश्री पाटीलांच्या याचिकेवर हायकोर्टाने निर्णय दिला की सीबीआय लावा. आणि नंतर थेट जातोय भाजप नेते आशिष शेलार यांच्या पत्रकार परिषदेत. त्यावेळेला या तपास यंत्रणांच्या कारवाईवर ज्या कोणावर कारवाई होते, जे आरोपी असतात, जे संशयित असतात, अशा आरोपी किंवा संशयित असलेल्या लोकांची किंवा त्यांच्या वतीने उत्तरं देता येत नाहीत, त्यावेळेला काही राजकीय पक्ष, विशेषतः शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे महाराष्ट्र विकास आघाडीतले सत्ताधारी या तपास यंत्रणांच्या कारवाईवर उत्तर देऊ शकत नाहीत. त्यावेळेला त्याच्या आड लपून भारतीय जनता पक्षावर हल्ला करतात. खरं तर मामला सरळ आहे. कुठलीही तपास यंत्रणा कारवाई करत असेल तर त्या तपास यंत्रणांनी केलेल्या कारवाईच्या बाबतीत मनात 1% जरी शंका असेल तर न्यायालयाचा दरवाजा आहे. त्यातनं चुकीचा किंवा गैरसमज होऊ नये असं त्यांना वाटत असेल तर जनतेचा दरबार आहे. पण या सगळ्या रस्त्यावर जाण्याऐवजी तपास यंत्रणांच्या कारवाईला उत्तर देता येत नाहीत, मग भारतीय जनता पक्षावर हल्ला करायचा, अशा प्रकारच्या हल्ल्याला आम्ही घाबरत नाही. आणि अशा प्रकारच्या भारतीय जनता पक्षावर स्वतः उत्तर न देता येत असल्यामुळे केलेल्या हल्ल्याला आम्ही या मूळ आरोपापासून तुमचं पलायन आहे असंच मानतो. थैथयाट तेच लोक करतात जे प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाहीत तीच. आणि म्हणून काय प्रकरण आहे, सत्य बाहेर येईल. जी माहिती तुम्हाला आहे तीच एवढीच माहिती आम्हालाही आहे. पण गेल्या काही दिवसांपासून जे काही चाललंय ना ते आमच्या समोर आहे, समाज माध्यमांवर आहे, माध्यमांवर आहे. NIA असेल, ईडी असेल, या सगळ्यांच्या गेल्या 2-2.5 आठवड्यात ज्या कारवाया चालल्या आहेत, या राज्याचं पोलीस आणि मुंबईचं पोलीस काय डोळं बंद करून होतं का? आणि सत्तेवर बसलेल्यांना याची माहिती नाहीये का? आणि तपास यंत्रणा करत काय होत्या गेल्या 2 आठवडे? ते माध्यमांवरच आहे. दाऊद कुविख्यात आतंकवादी, त्याचा पैसा, त्याच्या मालमत्ता, त्यांच्या निकटवर्तीयांच्या मालमत्ता, त्यांचा निधी, त्यांचा पैसा हा कशा कशात वापरला जातोय
त्यांच्या मालमत्ता कशा वाचवल्या जात आहेत, तो कुठल्या धंद्यात गेला जातोय का, आणि तो आतंकवादाला वापरला जातोय, या प्रकारच्या संशयाच्या बातम्या आल्यात, त्याच्यावर काम चालू आहे. मग या चौकशा करायच्या नाहीत? तपास यंत्रणा नाही, स्वातंत्र्य नाही, त्यांचे हस्तक कोण आहेत, या दाऊद इब्राहिमचे हस्तक कोण आहे त्याच्यापर्यंत जायचं नाही. आणि मग त्या दाऊदची बहीण कोणतरी हसीना पारकर, तिच्या गेल्यानंतर आणि त्याच्या आधी सुद्धा जर जनसामान्यांच्या अन्य लोकांच्या प्रॉपर्ट्या बळकावल्या गेल्या असतील तर त्याच्यावर काय केंद्रीय तपास यंत्रणांनी डोळे बंद करायचे? आणि ही अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसची आहे का? सत्य जे काय ते समोर येईल आणि त्यामुळे यंत्रणांवर दबाव, यंत्रणांची बदनामी, यंत्रणांवर हल्ला, यंत्रणांवर मानसिक त्या पद्धतीचं दबावतंत्र, हे जे काही प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे चालू आहेत, याला आम्ही केवळ आणि केवळ ते गुन्हेगारांचं आणि आतंकवादाचं समर्थन करण्याची भूमिका घेतायत का, प्रश्नचिन्ह, हा आमचा सवाल आहे. आणि म्हणून सगळ्या गोष्टी समोर येत आहेत. त्या अगोदर कॅरेक्टर सर्टिफिकेट देण्याचं काम संजय राऊत यांना दिलंय का? या यंत्रणा कायद्याअंतर्गत काम करत असतील तर मला जर शंका असेल, जा न्यायालयात. पण केवळ राजकीय स्वार्थासाठी आणि आपल्या सरकारला आणि सरकारी पक्षांना वाचवण्यासाठी तुम्ही दाऊद आणि त्यांच्या हस्तकांच्या बाबतीत जी एनआयए किंवा ईडी चौकशी करते त्याच्यावर दबाव टाकणार, त्याच्यावर हल्ला करणार. या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेची स्थिती आहे की नाही? आणि या सगळ्यामध्ये ज्या माहिती माध्यमांवर आहेत, हस्तक कोण तर बॉम्ब ब्लास्ट मध्ये शिक्षापात्र आरोपी, आणि त्या माध्यमातून या पैशाचा अपव्यय, आतंकवादाकडे उपयोग, जे काय आहे ते समोर मांडणी जाईल. त्याआधीच पोपटपंची चालू. आणि माझी विनंती आहे, सर्वच राजकीय पक्षांना विनंती आहे, या अशा गंभीर विषयामध्ये राजकारण करू नका. आम्ही करत नाही आहोत, ही प्रेस तर घ्यायचीच नव्हती, पण तुम्ही भाजपवर हल्ला केला म्हणून हे बोलायला लागलाय. काही देशहिताच्या मुद्द्यांवर राजकारण नको. ज्येष्ठ नेत्यांकडून हात जोडून ही अपेक्षा आहे. आणि या पद्धतीने जर राजकारण होईल तर ते देशहिताचं होईल का, जनतेच्या मनात प्रश्न आहे. आणि त्यामुळे तपास यंत्रणांना आपलं काम करू द्यावं. तपास यंत्रणांचं काम जे आहे त्या माध्यमातून सत्य समोर येईल. या देशातील प्रत्येक नागरिकाला त्याचं म्हणणं मांडण्यासाठी न्यायालय उघडे आहेत. अशा तपास यंत्रणांच्या बाहेर आंदोलनं, हल्ला, गजबजाट या पद्धतीचं करणं अपेक्षित नाही, किमान अशा प्रकरणात तरी नाही. आणि साधन सुचिता सगळे पाळतील याची आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. सर, शरद पवार असं म्हणतात की कुठलाही मुस्लिम कार्यकर्ता असला की त्याचा थेट संबंध हा दाऊदशी जोडला जातो. मी सुद्धा जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा सुद्धा माझ्यावरती असेच गंभीर स्वरूपाचे आरोप झाले होते, मात्र त्या आरोपातून मी सुटलो. पवार साहेब एवढे मोठे नेते आहेत, त्यांना मी काय सांगणार. पण जे सामान्य माणसाला कळतं तेच पुन्हा सांगतो. आतंकवादाला भाषा, जात, धर्म नसते.
किमान ज्येष्ठ नेत्यांकडनं आमची हात जोडून विनंती आहे की अशी विधानं करण्यापासून त्यांनी स्वतःला वाचवलं पाहिजे आणि केवळ एखादी जात आणि एखादा आतंकवाद याला जोडायचं हे सोयीचं नाही, ही भाषा बरोबर नव्हे। वैसे तो ये प्रेस लेने की जरूरत नहीं थी, ऐसा हमारा मानना है, लेकिन हम देख रहे हैं कि जब भी कोई इन्वेस्टिगेटिंग एजेंसीज अपना काम करती है तब उस इन्वेस्टिगेटिंग एजेंसीज ने किए हुए आरोपों को, एलिगेशंस को या उनकी कार्रवाई के ऊपर कानूनन जवाब देने के बजाय महाराष्ट्र की सत्ता में बैठे हुए शिवसेना, कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, इनके नेता न्यायिक दरवाजा खटखटाने के बजाय इस इन्वेस्टिगेटिंग एजेंसी पर ही दबाव डालने का प्रयास करती है। और सिर्फ इन्वेस्टिगेटिंग एजेंसीज पर दबाव नहीं डालती, उसके आड़ छुपकर होना तो ये चाहिए कि जो आरोप जो एजेंसियां जांच कर रही है उस जांच के बारे में सत्य क्या है न्यायालय में कहे, और अगर कुछ कहना है तो जनता के दरबार में कहे। बावजूद उसके इस कार्रवाई के पीछे छुपकर बीजेपी पर हमला करते हैं, बीजेपी पर एलिगेशन करते हैं। हम इस बात की कड़ी निंदा करते हैं कि आपको जो कहना है न्यायालय में कहिए। भारतीय जनता पार्टी पर इस प्रकार का आक्रमण करना, केंद्रीय यंत्रणा के कार्रवाई के ऊपर जवाब न देने के कारण ये हमें मंजूर नहीं, और इससे हम पीछे भी नहीं हटेंगे। जो 2-2.5 हफ्ते से बातें सामने हैं, एनआईए और ईडी क्या कर रही है उसके बारे में सोशल मीडिया हो, इलेक्ट्रॉनिक मीडिया हो या प्रिंट मीडिया हो, सब जगह पर जानकारी आती रहती है। जितनी जानकारी आपको है उतनी जानकारी मुझे है, और जो जानकारी सामने आई है उसमें दिखता है एनआईए और ईडी के लोग इंटरनेशनल टेररिस्ट दाऊद की जो भी प्रॉपर्टीज है या उसका जो पैसा है, जो काला पैसा है, उसको उपयोग करके प्रॉपर्टीज को प्रोटेक्ट करना या उस पैसे से आतंकवाद को मदद करना, इसके लिए कोई चैन है, कोई हस्तक है, कॉन्स्पिरेटर्स है, उसकी इंक्वायरी करने का प्रयास एनआईए और ईडी कर रही है। ये बात सामने आ चुकी है। अब जब ये कार्रवाई हो रही है, इंक्वायरी हो रही है, तब इस इंक्वायरी का समर्थन करना चाहिए, बजाय उसके राष्ट्रवादी कांग्रेस और शिवसेना और कांग्रेस के लोग इसका विरोध कर रहे हैं। किस बात का विरोध कर रहे हो आप? हमारा सवाल है आपसे। जो सच है वो सामने आएगा, लेकिन अगर एनआईए दाऊद की प्रॉपर्टी खदोर कर निकाल रही है, उसका विरोध आप क्यों कर रहे हो? दाऊद का काला पैसा आतंकवाद के लिए लगा है क्या? इसका इन्वेस्टिगेशन हो रहा है, इसका विरोध क्यों है आपका? क्या बात स्पष्ट करना चाह रहे हो आप? और इसके लिए हमारा मानना है, जब आप इन्वेस्टिगेटिंग एजेंसीज के कार्रवाई पर कानूनन और कोई अन्य तरीके से जवाब नहीं दे सकते हो, तब आप उस आरोपों से भागने का प्रयास करते हो, और ये भागने का काम राष्ट्रवादी कांग्रेस के लोग कर रहे हैं, शिवसेना के संजय राउत कर रहे हैं। क्या संजय राउत को किसी को कैरेक्टर सर्टिफिकेट देने का ठेका देके रखा है क्या? और किसको आप कैरेक्टर सर्टिफिकेट का ठेका लेके बैठे हो? सच तो सामने आएगा। मुंबई में बॉम्ब ब्लास्ट जिन्होंने किया, उस बॉम्ब ब्लास्ट में जो आरोपी कन्विक्टेड है, उनका उपयोग किया जा रहा है। दाऊद की बहन हसीना पारकर हो या अन्य जो भी कोई, सलीम पटेल, सरदार शाह अली खान हो, ये प्रॉपर्टियां सरकारी जब्त होने के बजाय
प्राइवेटली उसको सफाया किया जा रहा है, ये आरोप है, वो चर्चा है, और उसके ऊपर आप कार्रवाई पर विरोध कर रहे हो। और इसके लिए हमारा कहना है, बहुत नम्रता से कहना है, सभी दल इस प्रकार की केंद्रीय यंत्रणा की कार्रवाई का विरोध करने के पहले 10 बार सोचे और खुद को बचाएं। हिंदी किंवा इंग्रजी त्यांच्यासाठी सुद्धा मी त्यांना थोडासा रिपीट करेन। माझा हे जे आजचा आपल्या पुढे बोलायचं कारण की सकाळी आज जवळजवळ 6 ते 7 वाजल्यापासून आम्ही जे टेलिव्हिजन उघडलं आणि प्रत्येक महाराष्ट्राचे जे मराठी टेलिव्हिजन पाहिले तर त्याच्यावर दुसरी कुठली बातमी नसून फक्त आघाडी सरकारचे एक मंत्री, आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय नवाब मलिक साहेबांना ईडीच्या ऑफिसमध्ये दाखल होताना दाखवलं आणि त्यांना बोलवलं गेलं होतं म्हणून त्याप्रमाणे ते तिथे गेले। आणि तिथपासून जे मागच्या 4 तासामध्ये सुद्धा जे काही राजकारण आम्ही पाहतोय की भारतीय जनता पार्टीचे कदम म्हणा किंवा आणखी लोक म्हणा, तसे ते टेलिव्हिजनवाल्यांनी मला सुद्धा विचारलं आणि मी आपलं थोड्यात आपल्या प्रतिक्रिया दाखवली। पण ह्या संदर्भात काय खुलासा करायची फार आवश्यकता आहे। आश्चर्य मला हे वाटतंय की आज अर्थमंत्री, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनला ही गरज कशी वाटली की आज मीडियाला सांगावा की ईडीचे ऑफिसर पीएमएलए मध्ये गैरकायदेशीर काम करत नाही, चोर की दाढी में तिनका, का हे सांगावा लागला तिला? महाराष्ट्रात जे राजकारण चाललं आहे 2019 पासून ज्यावेळी आघाडीची सरकारची बांधणी झाली आणि भारतीय जनता पार्टीला एक मोठा धक्का लागला की नरेंद्र मोदी आणि अमित शाह सारख्या माणसं हे थांबू शकले नाही। फडणवीसनी जे काय गेम खेळायचा होता ते सर्व खेळून सुद्धा भारतीय जनता पार्टीची सरकार पडली गेली आणि आघाडीची सरकार आली। त्या दिवशीपासून मुख्यमंत्रीचा पद देवेंद्र फडणवीसचा गेला। तिथपासून आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीस कुठलाही मौका, कुठलाही चान्स सोडत नाही की हे सरकार कशी पाडायचं। हे सरकार पाळायचं आम्ही एक वचन घेतलंय, आज नाही उद्या हे सरकार आम्ही पाडणार, कायदेशीर गैरकायदेशीर दादागिरीने काय वाटेल तर करून कुठल्याही मार्गाने। तर हे प्रकरण मागचे 1.5 वर्ष जे आपली हे सरकार, आघाडीची सरकार आपला चांगला काम करते, तर कुठले काही इश्यू काढून त्यांना पाडायचा प्रयत्न करायचा हे आपण सर्वांना माहिती आहे। मला त्याबद्दल काय सांगायची गरज नाही आहे। आता मला थोडंसं पीएमएलए बद्दल जे अर्थमंत्री बोलले त्या संदर्भात मला विचार सांगायचा आहे की मी आदर करतो निर्मलाजीचा आणि मला सुद्धा प्रसंग मिळाला आहे सदनमध्ये निर्मलाजीच्या बरोबर इंटरॅक्ट करायचं आहे। मी त्यांना भेटलो आहे, माझे कामंसुद्धा त्यांनी ऐकली आहेत आणि ती एक चांगली व्यक्ती आहे। पण आज त्यांनी हे म्हटलं की पीएमएलए कायद्याच्या अनुसार काम होतोय आणि ईडीचे ऑफिसर त्याचा दुरुपयोग करू शकत नाही। मला त्यांना सांगायचं असेल की मॅडम तुम्ही अर्थ मंत्रालय सांभाळतात, गृह मंत्रालय जे आहे त्यांनी ह्या संबंधित प्रश्नावर उत्तर दिले पाहिजे। आणि मी माझा हा आजचा हे आपला संबोध आहे तर मी माननीय गृहमंत्री नाही, अर्थमंत्रीच्या व्यतिरिक्त गृहमंत्रीलाही विचारायला लागतो की देशभरामध्ये मागच्या 7-8 वर्षाच्या एनडीएच्या काळामध्ये आणि विशेषतः 2019च्या नंतर सेकंड एनडीएच्या काळामध्ये ज्या प्रकारे केंद्रीय इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीचा दुरुपयोग होतोय त्या संदर्भात बऱ्याचशा रेकॉर्ड आपल्याला मिळू शकतो। मला आता प्रत्येक मोजायची गरज नाही आहे। प्रत्येकाचं असं म्हणणं आहे की राजकारणासाठी ही यंत्रणाचा दुरुपयोग होतोय। वेस्ट बेंगालच्या निवडणुकामध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे सेंट्रल एजन्सीजला तिथे पाठवलं, सेंट्रल पोलीसला पाठवलं की कुठल्याही प्रकारे ममता बॅनर्जीला पाडायचं आहे, वेस्ट बेंगालमध्ये आपली सरकार करायची आहे, पण ते विफल झाले। त्यानंतर जिथे कुठे त्यांना मिळाला चान्स तिथे इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी, एनआयए अमुक असे एजन्सीज जे आहे नॅशनल एजन्सीज त्याचा फायदा घेऊन राजनीतिक लाभ कसे करायचा, राजनीतिक ऑपोनंटला कसं त्रास द्यायचा आहे त्याचा हा एक प्रकरण लेटेस्ट आज सकाळी नवाब मलिकवर अटक झालेला आहे। पीएमएलएमध्ये
पोलीस ऑफिसरांना मी आणलं हे पुस्तकसुद्धा म्हणजे आमचं आता हे काम आहे, असे मॅटर्स आम्ही चालवतो कोर्टात. निर्मलाजींना कदाचित अंदाज नसेल, पण ह्या कोर्टामध्ये ज्यावेळी PMLAची केस संदर्भात कुठल्याही नागरिकांना, नवाब मलिकचं मी म्हणत नाही, कुठलाही एक भारतीय नागरिक गरीब असो, अननोन असो, साधारण माणूस असेल, त्याच्यासाठी प्रोटेक्शनचेही जे प्रोव्हिजन आहे की कोणालाही आपल्याला अधिकार फ्रीडमचा आहे, आपला फ्रीडम कोण घेऊ शकतो, कायदेशीर घेऊ शकतात. तर PMLAमध्ये इंडियन पिनल कोड किंवा इतर कायदे जे आहेत त्यापेक्षा PMLAमध्ये अधिकाऱ्यांना अधिक अधिकार आहे, पॉवर त्यांचे वास्ट आहे. आणि जिथे पॉवर्स वाढतात तिथे त्याचा चेक वाढायची आवश्यकता असतात. हे माझं नाही, सुप्रीम कोर्टचं म्हणणं आहे. 1994च्या सुप्रीम कोर्टचा निर्णय जोगेंद्र कुमारचा आहे. त्या जर आपण थोडासा अभ्यास करून घेतला तर आपल्याला निष्पन्न होईल, हे दिसून येईल की सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं आहे की जिथे पोलीस इन्व्हेस्टिगेशनला आपण अधिकार देतो किंवा अधिकार त्यांचे वाढवतो, तिथे त्या अधिकाराला चेक अँड बॅलन्ससाठी व्यवस्थित चेक असला पाहिजे. आता EDचे ऑफिसर कसे वागतात मला काही सांगायची गरज नाही आहे. CBIचे ऑफिसर कसे वागतात, हाच ED काही महिन्यापूर्वी, काही वर्ष 2 वर्षापूर्वी मला आठवतं शरद पवार साहेबांना बोलवायचा संबंध इश्यू केला होता. काय झालं मग? खोटा होता म्हणून लगेच मागे घेतला. म्हणजे हे एक मी उदाहरण देतो की त्यांना कोणालाही बोलवायचा, तासातास बसवायचा, काही नसेल तर कसे गुन्हे निर्माण करायचं, एव्हिडन्स खोटे तयार करता येईल, त्यांना येते कायद्याच्या दृष्टीमध्ये तेही करता आलं. नंतर कोर्टात बघू आम्ही, तुम्हाला सोडून देतील कोर्ट, पण तुम्हाला हरास करायचं असेल तर ते सूडबुद्धीने ही कारवाई केली जाते. आणि याच संदर्भात आता माजिद मेमन यांची देखील पत्रकार परिषद सुरू आहे. एकीकडे नवाब मलिक यांची चौकशी ईडीकडून केली जाते. या संदर्भातले अपडेट्स पुन्हा भेटणार आहोत, पण एका ब्रेक नंतर. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.